जय मल्हारचा 22 मार्च 2015चा 1 तासाचा महा एपिसोड पाहायचा राहिला असेल तर डोंट वरी, आम्ही तुम्हाला या एपिसोडचे सुपर फास्ट अपडेट्स देत आहोत. गावात भैरोबाच्या पालखीची जत्रा निघते. अगदी ढोल आणि टाळांच्या गजरात गावात भैरोबाच्या नावाचा आवाज दुमदुमतो. या जत्रेत गावातला एक माणूस गावकऱ्यांना त्यांचे भविष्य सांगतो की चंदनपुरीत मोठं वराड निघणार आहे. बाणूलाही तिचं भविष्य सांगतो की तुला तुझ्या जन्माचं गुपित कळणार आहे आणि तुझे हात देखील लवकरच पिवळे होतील. हे ऐकून बाणू तिथून निघून जाते. इथे देवी म्हाळसा नंदीला सांगतात की बाणू नक्की कोण आहे याचं उत्तर चंदनपुरीत जाऊन त्याचा शोध घ्यावा आणि मला लवकरात लवकर कळवावे. इथे बाणूला तिचे वडील तिच्या जन्माची कहाणी सांगतात. खरं तर बाणू ही त्यांची मुलगी नसून एका जंगलात सापडलेली मुलगी आहे. इथे देवी म्हाळसा त्यांना पडलेल्या प्रश्नांमुळे चिंतित असतात आणि त्यावर लतिका त्यांची समजूत देखील काढते. इथे बाणूला देखील प्रश्न पडतो की ती कोणाची मुलगी आहे आणि बाणूला चिंतेत पाहून खंडू नारद मुनींना आदेश देतात की तुम्ही लवकरात लवकर इथे हजर राहा. नारद मुनी देखील बाणूला तिच्या जन्माची कहाणी सांगतात. बाणू ही इंद्र देवतेची कन्या असते आणि बाणूच्या जन्माची कहाणी ऐकून बाणू स्तब्ध होते. इथे भैरोबाच्या जत्रेत महादेवाच्या रूपातले भैरोबा गावात साक्षात प्रकट होतात आणि गावकऱ्यांना आशीर्वाद देतात की त्यांचे सदैव रक्षण करण्याचे ते आश्वासन देतात. इथे बाणूलाही देव साक्षात दर्शन देतात आणि सांगतात की लवकरच तुझे खंडोबाशी विवाह होईल. जय मल्हारचा हा होता 1 तासाचा महा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला हा महा एपिसोड? कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. नमस्कार, मी ईशा केसकर उर्फ बाणाई. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.